टाइम्स मध्ये स्वागत आहे। आता निवडणुकीला काही दिवस बाकी आहेत आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर ज्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक लढवत आहे सुजाता मधुकर काजळे आपल्या सोबत आहेत। नमस्कार। बरेच दिवसापासून जय श्रीराम बरेच दिवसापासून आपला प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? चांगला प्रतिसाद मिळतोय। काय काय सांगाल, नगराध्यक्ष पदावर निवडून आल्याच्या नंतर पहिलं काम काय कराल? मी नगराध्यक्ष पदावरून निवडून आले तर सगळं आपलं काम करणार आहे। जनतेचं जे सांगतील ते प्रश्न सोडवेल। असं म्हटलं जातं का तुम्ही बोलत नाहीत, फक्त आहेत लेडीज आरक्षण आले म्हणून तुम्हाला उभं केलंय, प्रत्यक्षात तुम्हाला काही कामकाजाचा अनुभव नाही? नाही, मला अनुभव नाहीये, पण परंतु मी त्यांच्याबरोबर 40 वर्ष काम केलेलं आहे। मला त्याचा अनुभव आहे। कुठलीही वस्तू अनुभव होणार नाही, तर त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी पुढे काम करेल। तुम्ही भाषण वगैरे काय करत नाहीत? कसं आहे, मी आता सुरुवात केलेली आहे, त्यामुळे थोडं थोडं बोलायला सुरुवात केली। समोरच्या अशी टीका करतात का फक्त लेडीज आरक्षण आले म्हणून तुम्ही उभे राहिलेले आहेत, प्रत्यक्षात तुमच्या आडून मी सोडवण्याचा प्रयत्न करणार। प्रत्यक्षात तुमच्या आडून तुमचे पतिदेव कामकाज पाहत आहेत म्हणून त्यांनी तुम्हाला पुढे केले? नाही, तसं काही नाहीये। त्यांनी एवढ्या वर्ष जनतेची सेवा केली, जाऊन प्रत्येकाचे प्रश्न सोडवले, तर त्यांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे। मी आत्ताच बाहेर पडले, त्याच्या घरातनं संसारातनं मुक्त होऊन आता जनतेची सेवा करणार आहे। या जुन्नर सगळ्या शहराचा तुम्ही कारभार पेलवेल का तुम्हाला? हो, करणार ना, 100% करणार मी। तुमच्या प्रचारामध्ये शरद सोनवणेंच्या धर्मपत्नी सीमाताई देखील आहेत। काय वाटतं त्यांनी तुम्हाला सपोर्ट केल्याबद्दल? चांगलं वाटलं। ताई पण त्याच्यातून गेलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी पण अनुभव घेतलेला आहे। आता मला पण अनुभवाची पुढे सुरुवात होणार आहे, अनुभव पण घेणार आहे मी। तुम्ही काय गुरुमंत्र? तुम्ही तर आता स्टार प्रचारक झाले होता। नाही, स्टार प्रचारक असं नाही, पण जसं आता ताई म्हणाल्या की त्यांच्या म्हणजे पतिदेवांच्या मार्गदर्शनाखाली आपले शरद दादा आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पण कामाची आता सुरुवात करतील। म्हणजे समाजाची सेवा त्यांच्या हातून घडू द्या। काय विरोधक काय म्हणतात का त्याने बोलत नाही, भाषण करत नाही, मग शहराचा कारभार कसं पाहणार? नाही, असं जरुरी नाहीये। आपण बघितलेलं आहे की पाण्यात जेव्हा माणूस पडतो तेव्हा तो आपोआप जीव वाचवण्यासाठी पोहतो। यांच्या बाबतीत तेच होणार आहे। काय तुम्ही काय गुरुमंत्र देणार? गुरुमंत्र असं मी काही देणार नाही। मला माहिती आहे, मला खात्री आहे, दादांनी जे उमेदवार दिलेले ते विचार करून दिलेले आहे, आणि ती जुन्नर शहराची कामं सुद्धा हे सगळे नगरसेवक नगरसेविका करणार, मला खात्री। सुशिक्षित आणि तरुण उमेदवार राष्ट्रवादीचा आहे, तुमच्यापेक्षा जास्त कामकाज करेल असं ते लोकांना सांगतात। कसं आहे माहिती आहे का, माझी मुलगी एक इंजिनियर आहे, एक डॉक्टर आहे, आणि लग्नानंतर मी माझ्या पतींना सुद्धा पूर्ण शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे। तसं इतक्या दिवस दोघांनाही बाहेर पडता आलं नाही, तर घरातलं वगैरे मी सगळं सांभाळून करत होते। आता माझी मुलं मोठी झाली आहे, त्यामुळे मी आता पुढे काम करणार आहे। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आणि तुम्ही भाषण करा। आणि कसं आहे, शिक्षण राजकारण शिक्षण हे कुठल्या कॉलेजमधनं किंवा कुठल्या शिक्षणात नाही मिळत नाही, ते अनुभवानुसार आपल्याला पुढे मिळत राहणार। वा वा, चांगलं बोलते की तुम्ही। आम्हाला वाटलं बोलतच नाहीत। नाही, काय भाषण करणार का सुरुवात? हो, आता काय म्हणले अतुल बेनके का त्यांच्या उमेदवारांनी निदान बोलावं, भाषण तरी करावं? करणार ना, भाषण करणार की। चला, धन्यवाद।